नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हिंगणा तहसील कार्यालयाच्या परिसरात धाड घालून एका पटवाऱ्याला 1,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली। शेतीच्या सातबारात नाव बदलण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती। संदीप भगत असं अटक केलेल्या पटवाऱ्याचं नाव आहे। संदीप सीताराम भगत वय वर्ष 35 असं अटक करण्यात आलेल्या पटवाऱ्याचं नाव आहे। नागपूर येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्याची हिंगणा परिसरात पत्नीच्या नावे शेती आहे। या शेतीचे फेरफार करण्यासाठी त्यांनी फेरफार विभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता। या कामासाठी पटवारी संदीपनं 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आरोपी संदीपनं 1,000 रुपये लाचेची मागणी केली। मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून आरोपी संदीपला 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे हिंगणा तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे।